आनंदी मालिकेच्या आजच्या भागात पृथ्वी आनंदीबद्दल बोलत असते. पृथ्वी मालक साहेबांना म्हणत असतो, ती इथेच राहू शकते, पण तुमची पत्नी म्हणून नाही. तुम्ही तिची आणि तिच्या अख्ख्या खानदानाची जबाबदारी घेऊ शकता. असेही आपल्या एवढ्या मोठ्या घरामध्ये इतके नोकर-चाकर आहेत, या अन्नावर अजून एक नोकर वाढली तर कुठे काही फरक पडणार आहे. पृथ्वीचे हे शब्द ऐकल्यानंतर युगंधरला पृथ्वीचा खूपच राग येतो आणि तो पृथ्वीचे एक कानाखाली ठेवून देतो. हे बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. युगंधर म्हणतो, तुझी उंची किती आणि तू बोलतोस किती? तुझी हिंमत कशी झाली आनंदीला मोलकरीण म्हणायची? पृथ्वी म्हणतो, मग काय म्हणू मी तिला? काय स्थान आहे तिचं या घरामध्ये? तुमची बायको की आमची आई? तुमची बायको असेल ती एक वेळ, परंतु माझ्या आईची जागा ती कधीच घेऊ शकत नाही. तुम्ही तिला आमच्या आईच्या जागेवर आणून बसवलंय. यावरूनच सिद्ध होत आहे की तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे ते. त्यानंतर पृथ्वी तेथे असलेले घटस्फोटाचे पेपर घेऊन फाडतो आणि युगंधरच्या अंगावर उधळून देतो. पृथ्वी म्हणत असतो, शेवटी सत्य समोर आलंच. हे बघून युगंधर तेथून निघून जातो. पृथ्वी म्हणत असतो, निंबाळकर मी बोलतोय तुमच्याशी. थांबा निंबाळकर. आनंदी पुढे येऊन म्हणते, पृथ्वी प्लीज प्लीज माझं ऐकून घे. आमच्यामध्ये खरंच असं कुठलंच नातं नाही आहे, प्रेम नाही आहे. खरंच आमच्यात फक्त माणुसकीचं नातं आहे. एकदा समजून घेण्याचा प्रयत्न कर पृथ्वी. पृथ्वी रागानेच म्हणतो, तोंड बंद ठेव तू. तुला मी याच्या आधीही सांगितलंय आणि पुन्हा एकदा सांगतोय, आमच्याशी बोलायला याची हिंमत करायची नाही. त्यानंतर पृथ्वी, मिताली आणि प्रांजल तिघेही आपल्या रूममध्ये निघून जातात. आनंदी आरतीला म्हणत असते, आरतीताई प्लीज मला मालक साहेबांजवळ घेऊन चल. मला आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी बोलायचं आहे. आरती आनंदीला मालक साहेबांजवळ घेऊन येते. आनंदी मालक साहेबांजवळ येऊन म्हणत असते, मालक साहेब प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. तुम्ही पृथ्वीला असं नव्हतं मारायला पाहिजे. मालक साहेब म्हणत असतात, तुला या सगळ्यामध्ये पडण्याची काहीही गरज नाही आहे आनंदी. आनंदी म्हणते, परंतु मालक साहेब तो तुमचा मुलगा आहे. तुम्ही असं सगळ्यांसमोर त्याच्यावर हात उचलायला नको होता. मालक साहेब म्हणतात, तो ज्या पद्धतीने बोलला ते मनाला लागलं माझ्या. तुला ते दिसलं नाही का? मी त्याच्यावर हात उचललेलं दिसलं फक्त. आनंदी म्हणते, पण तो लहान आहे. तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे मालक साहेब. प्लीज माझं ऐका. तुम्ही एकदा त्याची माफी मागा. एकदा त्याच्याशी बोलून बघा या विषयावर. युगंधर रागानेच म्हणतो, बस. आनंदीच्या हातातून आनंदीचा फोन खाली पडतो. युगंधर म्हणतो, मी तुला शेवटचं सांगतोय आनंदी, तुला या सगळ्यात पडण्याची काही एक गरज नाही आहे. माझ्या आणि माझ्या मुलांच्या मध्ये येण्याचा कधीही प्रयत्न करू नकोस. ह्या सगळ्यांपासून लांब राहा तू. असं म्हणून युगंधर आपल्या रूममध्ये जातो आणि दार बंद करून घेतो. आरती आनंदीला म्हणत असते, आनंदी बस आता. युगंधर आपल्या रूममध्ये विचार करत उभा असतो. एवढ्यात तेथे शिल्पाताई येते. युगंधर म्हणत असतो, मी सांगितलं ना मला एकट्याला सोडा म्हणून. असं म्हणत युगंधर मागे बघतो. मागे बघून युगंधर म्हणतो, ताई तू? शिल्पाताई म्हणत असते, असं काय करतोयस युगंधर, मी आहे. युगंधर म्हणत असतो, ताई मी तुला सांगितलं ना माझ्याशी कोणी बोलायला येऊ नका, मला जरा एकांत हवाय. शिल्पाताई म्हणते, पण मी कुठे तुला डिस्टर्ब करायला आली आहे? मी तर तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायला आली आहे. तुला आठवतंय का, उद्या तुझ्या आणि आनंदीच्या लग्नाला 2 महिने पूर्ण होणार आणि ह्या आनंदाच्या निमित्ताने मी एक पार्टी करायचं ठरवलंय. म्हणजे अख्खं घर रोषणाईने सजवायचं, छान डेकोरेट करायचं. आणि हो मी त्या डिझायनरशी सुद्धा बोलली आहे. यावेळी तुला काहीतरी वेगळं अटायर द्यायला सांगितलंय. आणि हो, शहरातल्या सगळ्या मोठ्या लोकांना बोलवायचं आहे आपण. आणि त्या टेक्सटाईल मिनिस्टरला, त्यांना तर आवर्जूनच बोलवायचं आहे. कारण त्यांना तुम्हा दोघांना नवरा बायको म्हणून स्टेजवर बघून खूप आनंद झाला होता ना. युगंधर चिडूनच म्हणतो, ताई हे सगळं मुद्दाम करतेस ना? मला टोमणे मारतेस ना तू? शिल्पा म्हणते, नाही युगंधर, मी कशाला टोमणे मारू, मी कशाला मुद्दाम म्हणून बोलू? अरे तुझ्या लग्नाला 2 महिने झालेत, म्हटलं सेलिब्रेट करावं. शिल्पा म्हणते, आता राग करून काय उपयोग आहे? सांगत होते मी तेव्हा, ऐकलंस का तू माझं? आनंदीशी लग्न करणं म्हणजे या घराचा आणि सगळ्या माणसांचा सत्यानाश करणं आहे. आणि हा तुझ्या आयुष्यातला घाणेरडा आणि चुकीचा निर्णय आहे. पण तुला फॅक्टरी वाचवायची होती ना, वाचवलीस तू. पण कोणत्या किमतीवर युगंधर? काय केलंस या घराचं युगंधर? अरे लग्न करताना एकदाही विचार नाही केलास?
की तुझ्या या निर्णयामुळे घरातल्या माणसांवर, तुझ्या मुलांवर त्याचा काय परिणाम होईल तो मला माहिती आहे. समिधाने शेवटच्या क्षणी तुला तुझा बिझनेस खूप मोठा कर असं सांगितलं होतं, पण या किमतीवर नाही. कळत नकळत का होईना तू त्या आनंदीला समिधाची जागा दिलीस. त्या आनंदीची पात्रता नाही आहे तरी सुद्धा तू त्या आनंदीसाठी माझ्या विरोधात उभा राहिलास. बघितलंस त्या आनंदीने काय केलं तुझ्या आयुष्याचं. या घराचा विनाश झालाय ना तो फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्या त्या लाडक्या आनंदीमुळे. आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही युगंधर, कधीच नाही. तुझी मुलं सुद्धा तुला बाप म्हणून कधीच माफ करणार नाही. आणखीन एक सत्य ऐकू शकतोस? समिधा सुद्धा तुला नवरा म्हणून आणि तिच्या मुलांचा बाप म्हणून कधीच माफ करणार नाही. एवढ्यातच जोरजोराने विजा चमकायला लागतात. शिल्पाताई म्हणते, युगंधर, ही चमकणारी वीज समिधाचा संताप आहे. हा कोसळणारा पाऊस समिधाचे अश्रू आहेत रे. शिल्पा म्हणते, तुला आठवते युगंधर, जेव्हा तू आणि समिधा भांडायचे ना तेव्हा ती धावत धावत रडत माझ्याकडे यायची. मी तिला कुशीत घेऊन तिचे अश्रू पुसायची. आज तिचे अश्रू पुसायला कोणी नाही आहे रे. खूप एकटी पडली आहे ती. तिला आधार द्यायला सुद्धा कोणी नाही आहे. आणि हे सगळं फक्त तुझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे झालंय. आता राहा या घरात तुझ्या लाडक्या आनंदीला घेऊन आणि कायमचा निरोप दे मुलांना आणि मला. असं म्हणत शिल्पाताई जोरजोराने रडत असते आणि तेथून निघून जाते. त्यानंतर युगंधरला पृथ्वीचे शब्द आठवत असतात. एकतर तुमची ही रक्ताची मुलं नाहीतर ही आनंदी. हिला देऊन टाका ना घटस्फोट. ती इथेच राहू शकते पण तुमची पत्नी म्हणून नाही. असंही आपल्या एवढ्या मोठ्या घरामध्ये इतके नोकर चाकर आहेत. मग ह्या अन्नावर एक नोकर अजून वाढले तर काय हरकत आहे. त्यानंतर युगंधर पृथ्वीला एक कानाखाली मारतो. हे सगळं युगंधरला आठवत असतं. युगंधर खूपच चिडलेला असतो. युगंधरला स्वतःचाच राग आलेला असतो. तो सगळ्या वस्तू उचलून खाली फेकत असतो. दुसरीकडे आनंदी आणि आरती किचनमध्ये असतात. आरती आनंदीला पाणी देत असते. आनंदी म्हणते, आरतीताई, या घरामध्ये या अगोदर वाद झाले नाहीत असं नाही आहे, परंतु आज मालक साहेब इतके चिडले होते. मी त्यांना एवढं रागवलेलं कधीही बघितलं नाही आहे. आरती म्हणत असते, आनंदी, तू मला काहीही सांगू नकोस. मला असं वाटतं आपण आत्ताच्या आत्ता इथून घरी जाऊयात. हे बघ, या घरात तू अजिबात सेफ नाही आहेस. हे बघ, सगळेजण तुझ्या वाईटावर तपले आहेत. आनंदी, ऐक माझं, प्लीज घरी जाऊयात. आनंदी म्हणत असते, आरतीताई, मला माझी काळजी नाही आहे. मला पृथ्वीची काळजी वाटते. अगं, स्वतःच्या बापाने असा सगळ्यांसमोर त्याच्यावर हात उचललाय. काय बेतलं असेल त्याच्या मनावर. नाही, मला आत्ताच्या आत्ता पृथ्वीशी बोललं पाहिजे. चल आरतीताई, आपण जाऊया त्याच्या खोलीत. आरती म्हणते, अगं वेडी आहेस का तू. तुला स्वतःची काळजी नाही आहे का. अगं जरा विचार कर. जे मालक साहेब नेहमी तुझ्या पाठीशी सावलीसारखे उभे राहतात ते तुला आणि या घराला विसरून रागाने एवढे पेटून उठले आहेत. तर ज्या पृथ्वीचा अपमान झालाय, एवढा मोठा अपमान झालाय, तो पृथ्वी तुझ्याशी 4 शब्द तरी नीट बोलेल का. उलट तुझाच अपमान करेल, तुझा तिरस्कार करेल. आणि आनंदी, आता तुला कोणी बोललेलं आणि तुला त्रास झालेला मला नाही आवडणार. आनंदी म्हणते, बोलू देत त्याला, मला काय बोलायचं आहे ते. करू देत माझा तिरस्कार. पण सगळ्यांसमोर त्याचा जो अपमान झालाय ना त्याच्यामुळे त्याचं मन आता खूप कोलमडलं असणार. आणि आरतीताई, अशा वेळेला त्याने स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं तर, स्वतःला काही इजा केली तर. दुसरीकडे पृथ्वी खूपच चिडलेला असतो. पृथ्वीला सुद्धा आपल्या वडिलांबरोबर बोललेले शब्द आठवत असतात. पृथ्वी म्हणत असतो, तुम्ही आनंदीला घटस्फोट द्या. युगंधर म्हणत असतो, मी आनंदीला घटस्फोट देणार नाही. हे सगळं आठवून पृथ्वीला खूपच टेन्शन येत असतं. त्यानंतर पृथ्वीला युगंधर एक कानाखाली मारतो. हे सुद्धा पृथ्वीला आठवत असतं. पृथ्वी म्हणत असतो, नाही नाही नाही, असं होऊ शकत नाही. तो माणूस मला असं बोलूच कसं शकतो. लायकी काय आहे त्या माणसाची. माझी लायकी काढतो तो. असं म्हणून पृथ्वी खूपच चिडलेला असतो. पृथ्वी सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकत असतो. मिताली आणि प्रांजल दोघेही पृथ्वीला अडवत असतात. परंतु पृथ्वी म्हणत असतो, लांब राहा माझ्यापासून. मिताली म्हणत असते, दादा काय झालंय तुला. दोघेही पृथ्वीला अडवत असतात. पृथ्वी म्हणतो, गप्प बसा. तुम्ही सल्ले देणार आहात आता मला. मला तुमचे कोणतेही सल्ले नको आहेत.
पृथ्वी दोघांनाही म्हणत असतो, मी शेवटचं सांगतोय, माझ्यामध्ये येऊ नका. त्यानंतर पृथ्वी आपल्या हातामध्ये एक चाकू घेतो आणि आपल्या हाताची नस कापायला जात असतो. पृथ्वी म्हणत असतो, जोपर्यंत मला वेदना होत नाहीत ना, तोपर्यंत मला बरं वाटणार नाही आहे. पृथ्वी आपल्या हाताची नस कापून घ्यायला जात असतो. एवढ्यातच तेथे विद्याधर येऊन पृथ्वीला अडवतो आणि पृथ्वीचे कानाखाली मारतो. पृथ्वी म्हणत असतो, त्या माणसाने आज संपवलंय मला, मला माझ्याच नजरेत पाडलंय. विद्याधर म्हणतो, परंतु मी तुला संपू देणार नाही पृथ्वी. तुझा हा काका जोवर जिवंत आहे नवं, तोपर्यंत मी तुला संपू देणार नाही. अरे, तुझ्या त्या नालायक बापासाठी स्वतःचा जीव द्यायला निघालायस तू? वेडा झालायस का? हे बघ, हा काका तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. अरे, मला तुझा राग कळतोय रे. आणि खरं तर तुझा ह्यो राग माझ्यापेक्षा जास्त कोणालाच कळणार नाही. कारण मी बी या सगळ्यांना गेलो आहे. त्या तुझ्या नालायक बापानं आणि आनंदीनं मला बी एवढा त्रास दिलाय. आणि जेव्हा मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो, तेव्हा ह्या लोकांनी मला वाईट माणूस बनवून वाळीत टाकलं. पण लक्षात ठेव पृथ्वी, ह्यो राग स्वतःवर नाही तर समोरच्यावर काढायचा. हे सगळं बोलणं आरती लांबूनच ऐकत असते. विद्याधर पुढे म्हणत असतो, तुझा राग असाच आतमध्ये साठवून ठेव आणि ज्याने ज्याने तुला त्रास दिलाय ना, त्या सगळ्यांवर तुझा हा राग निघाला पाहिजे. तुझा तो गर्विष्ठ बाप आणि ती कपटी आनंदी, तिच्यामुळे तुझी ही आज हालत झाली आहे. हे कधीच विसरू नकोस. त्यांना बी कळू देत की दुखणं आणि तडपणं काय असतं ते. त्यानंतर मिताली आणि प्रांजल दोघेही पृथ्वीच्या जवळ येतात. प्रांजल म्हणत असतो, अरे काय करत होतास तू दादा? मिताली म्हणत असते, पुन्हा असं काही केलंस ना तर बघ, असं म्हणून ते दोघेही पृथ्वीच्या जवळ येतात. पृथ्वी दोघांना सुद्धा जवळ घेऊन मिठी मारतो. विद्याधर हे सगळं बघून मनातल्या मनात हसत असतो. हा सर्व घडलेला प्रकार आरती येऊन आनंदीला सांगते. आनंदी म्हणते, आरतीताई, मला ना याच गोष्टीची भीती वाटत होती. विद्याधर सरांनी आता पृथ्वीला आसरा दिला असेल, तात्पुरता त्याचा जीवही वाचवला असेल, पण आता त्यांची मनं मालक साहेबांच्या विरोधात जी भडकवतील ना, ते या सगळ्यापेक्षा खूप भयंकर असणार आहे. आरती म्हणत असते, विद्याधर ना एक नंबरचा नीच माणूस आहे. आत्ता घरात जो काही गोंधळ होतोय ना, त्याला फक्त आणि फक्त तोच जबाबदार आहे. आनंदी म्हणते, नाही आरतीताई, या सगळ्याला मीच जबाबदार आहे. आरती म्हणते, आनंदी, तू कशाला स्वतःला या सगळ्यात ओढून घेतेस? खरंच सांगते आज, अगं तुझी यात काहीही चूक नाही आहे बाळा. आनंदी म्हणते, तू काहीही म्हणालीस तरी सुद्धा या सगळ्याला मीच जबाबदार आहे. दुसरीकडे विद्याधर, शलाका आणि धनश्री तिघेही डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात. विद्याधर म्हणत असतो, छाया वाढ, मटण वाढ. शलाका सुद्धा डायनिंग टेबलवर बसून जेवत असते. शलाका म्हणत असते, वाव मस्त. विद्याधर म्हणत असतो, छान एन्जॉय करायचं आज. शलाका म्हणत असते, वाव भारी. विद्याधर म्हणत असतो, अगं रस्सा चुलीवरचा आहे बरं का, पोट भरून खायचं, लाजायचं नाही. त्यानंतर विद्याधर म्हणतो, धने, अगं उभी का, बस की तिकडे. धनश्री म्हणते, अहो नाही, तुमचं होऊ द्या, मी नंतर बसते. यावर विद्याधर म्हणतो, बस ग, फक्त एन्जॉय करायचं बघ. एवढ्यात तेथे माई बापू येतात. शलाका म्हणत असते, वा माई बापू, या या या, बसा की आमच्याबरोबर जेवायला. अहो असं काय बघायलात, मी शलाका, तुमची पोटची पोरगी. नाही विसरला असाल ना, म्हणून नव्याने ओळख करून देते. विद्याधर म्हणत असतो, ओ बापू, माई, बसा की. अहो खास चुलीवरचं मटण मागवलंय, कारण त्याचं काय आहे ना, आपल्या घरातला तो गर्विष्ठ बाप आणि त्याची पोरं आपापल्या खोलीत दारं लावून बसायला लागले आहेत. म्हणून काय आपण उपाशी राहायचं का? बरं झालं आलात ते, आम्हाला बी कंपनी होईल. असं म्हणत विद्याधर माईबापूंना जेवायला बसा असं म्हणत असतो. विद्याधर म्हणतो, हे बघा, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला कुणी बी काय बी बोलणार नाही बघा. बापू म्हणतात, विद्याधर, अरे काय चाललंय? घरात प्रसंग काय आहे आणि तू कसला निर्लज्जपणा करतोयस? अरे तेथे बाप लेकाचा एवढा मोठा भडका उडालाय, घर उद्ध्वस्त व्हायच्या माघारी आहे आणि तू इथे जेवणावर बसून सेलिब्रेट करतोयस. अरे लाज वाटली पाहिजे तुला, लाज. यावर विद्याधर म्हणतो, अहो बापू, सेलिब्रेट कुठे करतोय? अहो इथे घरात एवढा मोठा राडा झालाय, म्हटलं मूड थोडा फ्रेश करूयात. पुढे विद्याधर म्हणतो, मी की नाही सगळ्यांना रिलॅक्स करायचा प्रयत्न करतोय, तुम्ही सुद्धा रिलॅक्स व्हा, बसा. त्यानंतर तो छायाला जेवण वाढायला सांगतो. हे सगळं बघून
धनश्री हसत असते. आनंदी सुद्धा तेथे बाजूला उभी असते. पुढे माई विद्याधरला म्हणतात, विद्याधर, डायनिंग टेबलवर दारूची बाटली घेऊन बसलायस. हे ऐकून आनंदी म्हणते, दारू? मालिकेच्या उद्याच्या भागात विद्याधर धनश्रीला आत किचनमधून 2 ग्लास आणायला सांगतो. धनश्री ग्लास घ्यायला जात असते. एवढ्यातच आनंदी तिच्या रस्त्यामध्ये उभी राहते. धनश्री म्हणत असते, बाजूला हो. परंतु आनंदी म्हणते, तुम्ही आज जाणार नाही. पुढे आनंदी म्हणते, या घरात, या हॉलमध्ये दारूचा एक थेंबही पिऊ दिला जाणार नाही. हे ऐकून विद्याधरला आनंदीचा खूपच राग येतो. विद्याधर म्हणतो, तू रोखणार आहेस का मला? असं म्हणून विद्याधर दारूची बॉटल आनंदीच्या डोक्यावर ओततो.